वर्ष 2010. मी 40 वर्षाचा होतो. साधारण संध्याकाळचे 6:30-7 वाजले असतील. मी दिवसभराच्या अपॉइंटमेंट संपवून परत निघालो होतो. ट्रेन रात्री 9ला असल्याने वेळ होता. आश्चर्य म्हणजे स्टेशन बऱ्यापैकी शांत होतं. लोक खूप कमी होते. मी आपला ॲन रॅड काउंट फाउंटनहेड वाचत होतो. माझ्या शेजारी त्याच बेंचवर एक माझ्याच वयाची स्त्री येऊन बसली. चेहरा बघितल्यासारखा वाटत होता, पण त्या अनोळखी ठिकाणी मी कोणाला ओळखत असणार म्हणून गप्प राहिलो. आणखी एक म्हणजे मी ऐकलं होतं की ह्या जगात एकसारख्या दिसणाऱ्या कमीत कमी 2 व्यक्ती तरी असतात. त्यामुळे भास ओळखीचा झाला तरी ऐक्यू वदंतेची अनुभूती मिळाली ह्या समाधानात मी होतो. 5 मिनिटांनी तिने मला पाहिले. जरा मेरा बॅग का ध्यान रखना, मैं अभी जाकर आती हूँ. आवाजाने मी चमकलो. खूप ओळखीचा आवाज वाटत होता, पण आठवत नव्हता आणि मला वियर्ड वाटलं. म्हणजे लक्ष द्याल का वगैरे काहीच नाही. डायरेक्ट लक्ष ठेव असं सांगून गेली. हिंदी बोलण्यात मराठी टोन होता, म्हणजे ती मराठी असणार. मी ह्या विचारात असताना एक हात समोर आला. त्यात चहाचा मातीचा कप कुल्हड होता. हे घे. मी मान वर करून बघितलं तर तीच होती. नको. मी औपचारिकता दाखवली. का सोडलास? तुला जास्त आवडतो म्हणून मी थर्मासमधून जास्तीचा चहा पण घेऊन आले आहे. आता मात्र मी खरंच आश्चर्यचकित झालो. हिला कसं माहीत हे सगळं? मी कप घेतला, पुस्तक बाजूला ठेवलं आणि चहा घेत घेत मधूनच तिच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होतो. ओळखलं नाही का? ती बोलली. खूप बघितल्यासारखं वाटतंय. आवाज पण ओळखीचा वाटतोय, पण नीट रिकॉल होत नाहीये. हा तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. तू मला कधीच नीट ओळखू शकला नाहीस. मी रितिका. मी शॉक झालो. 20 वर्षापूर्वी आमच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. त्याआधी 5 वर्ष आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहत होतो. भेटलो तेव्हा मी 10वीत आणि ती 9वीत होती. आता 40ला पोहोचलेली रितिका खूप बदलली होती. वयाच्या मानाने थोडी थोराड. लहानपणीचा अल्लडपणा जाऊन तिने परिस्थितीने आलेली अकाली प्रलब्धता दिसत होती. रितिका तू माझ्या नजरेसमोर ती 20 वर्ष अजून जुनी रितिका येऊन गेली. आज माझं नाव सार्थकी लागलं म्हणजे मी रिक्त होते, राहिले. असं का बोलतेस? मला एकदम वाईट वाटलं. हो, त्याच्यावर जीव लावला ज्याच्यासाठी आयुष्य आणि मन पणाला लावलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याने आज मला ओळखलं नाही, ती मन भरून आलेल्या आवाजात म्हणाली. बोलताना तिने तिचा रिकामा झालेला कुल्हड खाली ठेवला. पण त्या रिकाम्या कुल्हड आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून मला गलबलून आलं. पण हे मला माहीत नव्हतं. तुला माहीत नव्हतं हे? तिने माझ्या चेहऱ्यावर आणि मनातले भाव वाचले असावेत. मी वर आणि तिच्याकडे न बघता नकारार्थी मान हलवली. ती हताश होऊन म्हणाली. तुला आठवतंय एकदा तुझ्या घरी दिवाळीला ग्रीटिंग आलं होतं, ज्याच्यावर मी फक्त तुझी आणि तुझीच असेन असं लिहिलं होतं. हे तुला कसं कळलं? म्हणजे तू? हो, मी तुझ्या त्या उत्तराची मी खजील झालो. दुसरं, तू फर्स्ट इयरला असताना तुझ्या एका पुस्तकात तुला आय लव्ह यू असं लिहिलेली चिठ्ठी मिळाली असेल. ती पण तू? हो, पण मला तुझं हस्ताक्षर माहीत होतं. हे वेगळं होतं असणारच, कारण ते मी डाव्या हाताने लिहिलं होतं. ती म्हणाली. तुला माझं बोलणं वागणं जेसर्स काहीच कळलं नाही दुर्दैवाने, आणि तुला मी सांगणार तेव्हा कळलं की तुझं आणि कलिकाचं सिरियस अफेअर आहे. आता मला उगीच गिल्टी वाटायला लागलं, आणि जास्त ह्याचं की एक मुलगी आपल्यासाठी जीव टाकत होती आणि आपल्याला हे कळून सुद्धा नये. माझं मलाच डंब फील व्हायला लागलं. शाळा कॉलेजमध्ये असताना तू खरंच खूप साधा होतास. तुझ्या ह्या साधेपणावरच फिदा झाले होते. तू माझा व्हावं म्हणून अस्तित्व देखील पणाला लावले मी. ती व्याकुळ होऊन बोलत होती आणि तिच्या एक शब्दांना मी विद्ध होत होतो. खूप मोठी किंमत मोजावी लागली मला तुझ्यावर प्रेम करण्याची. म्हणजे मी ॲक्शन झालो. वयाच्या 30पर्यंत लग्नच केलं नाही. मग कुणी विचारलं नाही. नंतर स्थळ येणंही बंद झालं. शेवटी 4 वर्षापूर्वी घरच्यांच्या फोर्समुळे मी माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या बिजरावाशी लग्न केलं. मी निरुत्तर झालो. एव्हाना प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढत होती. बहुतेक कुठली तरी ट्रेन येत असावी. ठीक आहे, कसलाही असला तरी माझा नवरा आहे तो आता. त्याला पहिल्या बायकोपासून एक 16 वर्षाची मुलगी आहे. ती आता माझी मुलगी. पण आजही मन, हृदय आणि भावना मध्ये तू आहेस. माझ्या विचारातून तू क्षणभरही बाजूला होत नाहीयेस. आज देखील मला
होणारा प्रत्येक स्पर्श तुझाच फील होता. आयुष्य तुझ्या नावाने ओळखलं होतं मी आणि शेवटपर्यंत असंच राहील. पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू माझं, निरपेक्ष निस्वार्थ प्रेम. चल, माझी ट्रेन आली, मी निघते, खूप लांब जायचे, निघावं लागेल. तिने तिची बॅग उचलली आणि जाता जाता म्हणाली, पण आज आयुष्यातला एक मोठा आनंद, सुख मिळाले आहे. तुझ्यासमोर मी माझं मन मोकळं केलं, हलकं केलं. आता ह्या जगातून गेले तरी काही फरक पडत नाही. ती गेली. जशी अचानक आली तशी गर्दीत मिसळून गेली आणि मी दगडासारखा त्या बेंचवर शून्यात नजर लावून बसलो होतो. समाप्त.